बच्चू कडूंच्या आंदोलनावर आजही तोडगा निघालेला नाहीये। बच्चू कडूंचं सध्या अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस होता। बावनकुळेंची मध्यस्थी देखील अयशस्वी ठरलेली आहे। बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जोपर्यंत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित केलं जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडूंनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे। लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या त्याचा निर्णय घेऊ। आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले, त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या की तातडीनं कर्जमाफी करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूलाही निमंत्रित करील, त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंचंही म्हणणं मांडलं जाईल। त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंचं पूर्ण म्हणणं 5 एकराबद्दल काय, 10 एकराबद्दल काय, 15 एकराबद्दल काय हे म्हणणं घेण्यात येईल। आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू, काही अडचण नाही आहे, पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल।